भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता 5 आरोपींच्या ताब्यातून तब्बल 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे। त्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 11 ते रात्री 9 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता 5 आरोपींच्या ताब्यातून दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपींवर कारधा, वरठी, गोबरवाही आणि पवनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे।